भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 8वा आणि या भाग 8व्यामधील चॅप्टर पहिला आपण पाहत आहोत. पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा. त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुख संघर्ष सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. बुद्धवगो धम्मपद बुद्धवगो 14:194. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञ आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही. अशा गुंड प्रवृत्तीचा मनुष्य होता. तो आईवडिलांना व ज्येष्ठ माणसांना, वरिष्ठ व्यक्तीला तो कोणालाच काही समजत नसे. आणि आपल्याकडून काही चूक झाली, पाप झाला आपल्याकडून, मग ते पाप धुण्यासाठी आपल्याला काही पुण्य झालं पाहिजे म्हणून तो सूर्य, चंद्र व अग्नी यांची तो पूजा करी आणि मगर मस्त राही. जसं काय आपण पाप धुवून टाकले. परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्ष दीर्घ उद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. कारण त्याच्या हातून चांगलं कर्म होतच नसे, मग त्याला शांती कशी लाभणार. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. कंटाळला. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्यांनी त्यांचे पायावर लोटांगण घातले. गरिष्ठपणा लय दिवस चालत नसतो आणि आती झालं की माती होत असते. आणि मग तसं त्याला शेवटी समजायला लागलं आणि मग तो भगवान बुद्धाच्या विचाराच्या शोधात निघाला आणि मग भगवान बुद्धाच्या येऊन पायावर त्यानं लोळण घेतलेलं आहे, लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे सांगितले की तथागता, मी खूप वाईट मनुष्य आहे. माझ्या हातून बरीच वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. मी कोणालाच काही समजत नसो, परंतु आता मात्र मला ते कळायला लागलेलं आहे की पाप धुतल्यानं किंवा पूजा केल्यानं जात नाही, यज्ञयागानं जात नाही. त्याच्यासाठी सत्याचा मार्गच आपल्याला शोधावा लागेल. म्हणून तो तथागत भगवान बुद्धाच्या चरणी येऊन तो नतमस्तक झाला आणि तो म्हणाला, तथागता, तुम्हाला पाहिल्यावर मला किती आनंद झाला. नंतर भगवंताने त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य बुद्धी
याची जाणीव होत नाही. अशा विधीचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला आणि शेवटी भगवंताने अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. म्हणजे ज्ञानानं प्रफुल्लित झाले हे लक्षात घ्या. आणि ज्या अज्ञानाचा अंधार होता तो दूर त्याचा पळाला. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलांचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या माता पित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले. भगवान बुद्ध हसले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो. काय म्हणतात? थोर पुरुष संपूर्णपणे निरीच्छ असतो. त्याला कोणतीच काम क्रोध मोह मत्सर याची काहीच म्हणजे त्याला आशा नसते. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो. जसा सूर्य आहे तो स्वयंप्रकाशित आहे, पण चंद्र आहे का स्वयंप्रकाशित? नाही. आणि तो प्रकाशतच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. आणि मग ज्ञानी माणसावर जर काही डोंगर कोसळला, संकट आलं तरी तो घाबरत नाही. आनंद झाला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो आणि जे संकट आलं त्याला सामोरे जातो न डगमगता. कारण त्याचे विचार स्थिर असतात, समुद्राच्या पाण्यासारखे स्थिर असतात. शहाणा मनुष्य भद्र ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही. काय म्हणते? शहाणा मनुष्य ऐहिक व्यवहारांशी आपला संबंध ठेवीत नाही. संपत्ती त्याची त्याला लालसा नसते. संतती याचं त्याला घेणं देणं नसते. जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. नेहमी शीलाचे सावधानतेनं पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे, प्रज्ञेचा म्हणजे ज्ञानाचा मार्ग, तो भलत्याच सिद्धांताच्या म्हणजे खोट्या किंवा चुकीच्या सिद्धांताच्या संपत्तीच्या किंवा मानाच्या नांदी लागत नाही. अस्थिर जीवन हे वादळातील वृक्षाप्रमाणे असते. अस्थिर जीवन हे कसं असते? वावटळातील वृक्षाप्रमाणे असते. जसं वावटळात कसं ते झाड झोडपल्या जाते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे म्हणजे पावित्र्याकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे या पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा हा भाग आपण इथेच थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे.
तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान, जय भारत.